सम्राट प्रसेनजित समाज विकास संस्था नागपूर तर्फे जिजाऊ सावित्री मुक्त विचार मंच आणि स्टुडंट एज्युकेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जगप्रसिद्ध साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली। तर कार्यक्रमाचे उद्घाटन अनिल खडसे उपायुक्त आयकर विभाग यांनी केले। तर अध्यक्षस्थानी संस्थेचे वरिष्ठ सदस्य डी.के. सरनाईक होते। तर 2 सत्रांमध्ये आयोजित या कार्यक्रमामध्ये पहिल्या सत्रामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन तर दुसऱ्या सत्रामध्ये सामाजिक प्रबोधन करण्यात आले। अनिल खडसे यांनी त्यांच्या एका अतिगरीब कुटुंबातील मुलगा ते IRS हा प्रवास उलगडून सांगताना आपल्या ध्येयाचा पाठलाग करण्याकरिता सातत्यपूर्ण प्रयत्नाची आवश्यकता सांगितली। प्रदीप बोरकर यांनी विद्यार्थ्यांना न्यूनगंड न बाळगता उच्च ध्येय ठेवून त्याचा पाठलाग करण्याचे आवाहन केले। आरटीचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील भालेराव यांनी आरटीद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा उल्लेख आपल्या भाषणांमध्ये केला। तसेच वरिष्ठ समाज कल्याण अधिकारी पराग वासनिक यांनी समाज कल्याण विभागातील विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली। यासह आयुक्त RD आत्राम यांनी समाजातील प्रतिष्ठित लोकांनी समाजांचे ऋण फेडण्यासाठी पे बॅक टू सोसायटी ही भावना अंगीकारण्याचे आवाहन केले आहे। तर समाजाची प्रगती करायची असेल तर आपल्या महापुरुषांची माहिती होणं आवश्यक आहे। त्यासाठी पुस्तकांच्या माध्यमातून महापुरुष रुजवण्याची संकल्पना संविधान जागरचे स्वप्नील फुसे यांनी मांडली। स्पर्धेच्या युगामध्ये आव्हान पेलण्यासाठी सामाजिक ऐक्याची गरज, समोरील समस्या आणि उपाय या विषयावर प्राध्यापक धर्मवीर चव्हाण यांनी विश्लेषण केले। तर या प्रसंगी अर्थ फाउंडेशनचे डॉक्टर कुलभूषण मोरे यांनी आणि समाजसेवक राजेश खंडारे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तसेच सेवानिवृत्त निमित्त सुभाष वानखडे यांचा सत्कार करण्यात आला आणि सोबतच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला। शाहीर धम्मा खडसे आणि सृष्टी खडसे यांनी आपल्या शाहिरी आणि पोवाडे सादर करून महापुरुषांची माहिती सादर केली।